काय सांगाल तुम्ही की मराठा आंदोलकांच्या विषयी? आता जे विधेयक मंजूर केलंय विशेष अधिवेशन घेऊन सरकारनं, तर आता ते कशा पद्धतीनं आरक्षण आपल्याला मिळेल हे आता येणारा काळ ठरवल. पण सरकारनं कुठला तरी काहीतरी निर्णय, एवढ्या करोडो लोक मुंबईला गेली, जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वावर मोठं आंदोलन केलं, तर एकंदरीत बाबा काहीतरी त्यांनी आज फुलना फुलाची पाकळी या मराठा समाजाला देऊन एक त्यांनी आमच्या छोटा उपकारच केला आहे. आणि सरकारचं अभिनंदन म्हणावं तर काय म्हणावे, आता येणाऱ्या काळात बघू सरकारला काय. नक्की शिंदे साहेबांनी जे शब्द दिला, शिवाजी महाराजांच्या समोर त्यांनी शपथ घेतली होती की मी मराठा समाजाला आरक्षण 100% देणार, आणि ते त्यांनी आज शब्द सातत्यानं खरा केला. तुम्ही समाधानी आहात का? समाधानी कसं आहे माहिती आहे का, आता मी काहीतरी बोलणं, समाज समाधानी असेल, आता येणारा काळ ठरवल ना. समाज समाधानी असेल तर समाजाबरोबर आम्ही सुद्धा समाधानी. आंदोलन जे जरांगे पाटील साहेब म्हणतील त्या पद्धतीने होईल पुढचं. आज मुंबई येथे झालेल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झालेल्या अधिवेशनामध्ये आज सरकारनं जो सकल मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, हा निर्णय प्रथमदर्शी स्वागतार्ह वाटत असला तरी याच्यामध्ये शंका उपस्थित होत आहे मराठा समाजाला की पाठीमागच्या वेळेस ज्या 2-3 ठिकाणी मराठ्यांची फसवणूक झालेली आहे, ही फसवणूक पुन्हा आमच्या पदरात पुढे पडणार आहे का, हा विषय महत्त्वाचा आहे. त्याच्याबरोबर ज्यासाठी अधिवेशन असावं किंवा ज्यासाठी आम्ही हा लढा गेले 5 ते 6 महिन्यापासून पुकारला होता, ज्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता त्या मागणीसाठी, त्या कुणबी नोंदी आणि कुणबी नोंदींच्या आधारे मराठ्यांना सगळे सोयऱ्यांच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात मिळणारं आरक्षण, हा जो मूळ मुद्दा होता तो प्रशासनानं अगदी शांततेमध्ये आणि अगदी बदल करून तो साईडला काढला. याचा प्रथमतः आम्ही जावळी तालुका मराठा समाजाच्या वतीने निषेध करतो. सरकारला आम्ही आरक्षण आमच्या संपूर्ण मराठा समाजासाठी मागवतो आणि कुणबीच्या माध्यमातून आरक्षण मिळाल्यानंतर आम्हाला राज्यस्तरावर असेल किंवा केंद्र स्तरावर असेल, आमच्या मुलांना आमच्या शैक्षणिक सोयीसाठी, आमच्या नोकरीभरतीसाठी मुलांना त्याचा उपयोग होणार होता. सरकारनं ही आमची मागणी ही पूर्णतः डावलली आहे, याचं खरोखर खूप दुःख होत आहे. इथून पुढेही या मागणीच्या माध्यमातून आम्ही आजही या मागणीवर ठाम आहोत की आम्हाला आरक्षण हे कुणबी आणि कुणबी मराठामधूनच हवं, जेणेकरून आमच्या समाजाला तो संपूर्ण न्याय मिळेल. जे 4 दशकापासून जी लढाई सुरू आहे त्याला कुठंतरी एक न्याय मिळेल. माननीय मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आजही सुरू आहे. या उपोषणाच्या माध्यमातून त्यांनाही आमची या ठिकाणी मागणी राहील की आम्ही संपूर्ण सकल मराठा समाज जावली सातारा तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही जो काय निर्णय घ्याल, जो काय आदेश द्याल त्याच्याबरोबर आम्ही तुमच्यावर ठाम असू. सरकारच्या निर्णयावर आम्ही समाधानी नाही आहे. आपल्या TV च्या माध्यमातून आम्ही मनोज जरांगे पाटील दादांना आम्ही सांगू इच्छितो की आपल्याला अशा 1000 लढाया लढू शकतो, पण तुम्ही सच्चे सेनापती ठीक असणं आमच्यासाठी गरजेचं आहे. म्हणून तुम्ही आंदोलनाचा विषय उद्या मीटिंग होणार आहे आंतरवालीमध्ये, नंतर काय ठरवायचं आपण ठरवू, तर तुम्ही आंदोलन करून तुमच्या जीवाची हेळसांड करू नका. समाधान नक्की काय तुमच्या काय समाधानी नाहीये म्हणून तर हे सगळं चाललेलं आहे, कारण की जे मागचे दिवस पुढे चाललेले त्याच्यात वेगळं काही झालेलं नाही. या पुढची भूमिका समाजात जो आंतरवालीमध्ये उद्या मीटिंग होणार आहे त्यानुसार जे काय ठरेल धोरण त्यानुसार आपण हे करू शकतो. उद्या जे होणार आहे मोर्चा उद्याचा परवाचा तो याच्यापेक्षा मोठा असेल, जो जे काय पाठीमाग आंदोलन झाले त्यापेक्षा मोठा. 40 वर्षे अण्णासाहेब पाटलांनी सुरू केलेले आंदोलन अंतिम टप्प्यात आलं असं वाटत असताना सरकारनं संपूर्ण मराठा समाजाची फसवणूक केली. केवळ एका आमदारासाठी सगळं सरकार वेठीस धरून सगळा समाज वेठीस धरलेला आहे. आणि इथून पुढे जे आंदोलन होईल त्या आंदोलनामध्ये सगळा सातारा जिल्हा उभा आहे. मराठा आंदोलन म्हणून ज्या आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील सांगतील त्याप्रमाणे सगळं होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.